मध्ये आवाज कमी कर थोडा. ज्या काळामध्ये काहीच सुविधा नव्हती त्या काळामध्ये माझे तुकोबराकडे 12 गावची जहागिरी होती. किती गावची होती? 12 गावची. 350 एकर जमीन होती. तुकाराम महाराजाला कोणी बुवा नव्हतं म्हणत, महाराज नव्हतं म्हणत. त्या काळामध्ये शावकार लोक तुकोबा शावकार म्हणायचे. काय म्हणायचे? तुकोबा शावकार. आप्पाजी गुळवे यांची दुसरी मुलगी पहिलं पत्नी मरण पावल्यानंतर दुसरी जे लग्न झालं ते आप्पाजी गुळवे पुण्यातले सगळ्यात मोठे शावकार होते. आता खरं सांगा, तुम्ही सुद्धा, तुम्हालाही मुली आहे, मलाही बहीण आहे, तुमच्याही घरी लेकबाळ आहे. तुम्ही तुमच्या मुलीचं लग्न करत असताना नवरदेव भिकारी पाहता का श्रीमंत पाहता हो? हा, श्रीमंत पा. तुम्ही भिकारी असले तरी तुम्हाला पाहिजे श्रीमंत, हा नेहमी बरोबर आहे का नाही? आपल्याकडे काही जरी नसलं तरी आपल्याला वाटतं नवरदेव चांगला असला पाहिजे, बरोबर आहे का नाही? मग शावकाराची पोरगी तुकोबरायला देतात, गरीब असल्यावर देईल का कोणी पोरगी? परमार्थ वेगळा आहे, परमार्थ वेगळा आहे. पण संसार करत असताना, सोयरीक करत असताना ज्याच्या त्याच्या लेवलचाच नवरदेव पाहिजे ना महाराज. माणूस आमदार माणूस आहे, आमदाराची पोरगी कधी एखाद्या कीर्तन करायला देतील का? नाही ना महाराज. आमदार राजकारणीच पाहणार, उद्योगपतीच पाहणार, डॉक्टरच पाहणार, वकीलच पाहणार. हा नेम आहे सोयरिकीचा. मग शावकाराची पोरगी आप्पाजी गुळवे यांची पोरगी सहज तुकोबरायला दिली. काय म्हणून दिली हो? काहीतरी असल म्हणूनच ना महाराज. अरे, दुर्गा देवी नावाचा दुष्काळ पडल्यानंतर पहिल्यांदा या देशामध्ये आपली सर्व संपत्ती दान देणारा महात्मा जर कोण असेल तर ते फक्त आणि फक्त माझे तुकोबराय होते महाराज. आपण फक्त साधू संतांची परिस्थिती लोकांना सांगत असताना वारकरी संप्रदाय गरीब आहे, वारकरी संप्रदाय फाटकेच धोत्र घाला, कोणा सांगितलं तुम्हाला? अजिबात नाही महाराज. ऐश्वर्यात राहिलं पाहिजे. राजयाची कांता काय भीक मागे मनाची अजोगे सिद्धी पाहिजे. द्या तुकोबरायचं जीवन सोडून या माझ्या ज्ञानोबरायकडे. लोक म्हणतात ज्ञानोबरायला खायला भेटत नव्हते, चारी भावंडांना भेटत नव्हतं म्हणून ज्ञानोबरायने समाधी घेतली. कोण म्हणतंय तुम्हाला? ज्या ज्ञानोबरायच्या दारात सोन्याचा पिंपळ, त्या ज्ञानोबरायच्या घरात किती सोनं असेल महाराज. जयाची हे द्वारी सोन्याचा पिंपळ, अंगी ऐसे बळ रेडा बोले. द्या ज्ञानोबरायचं जीवन सोडून नामदेवरायचं जीवन घ्या. परिसा भागवतांच्या बायकोने नामदेवरायांच्या पत्नीला परीस दिला होता. कशासाठी? तुझी एवढी गरिबी आहे, तू हे सगळं लोखंडाला हा परीस लावून सगळं घर सोन्याचं करून घे. नामदेवराय ज्या वेळेस घरी आले, सगळं घर सोन्याचं पाहिलं, सगळं वातावरण बघितल्यानंतर आपल्या पत्नीला विचारलं, का ग मी नेमकं आपल्याच घरी आलो का दुसऱ्या घरी? नाही, आपलंच घरी. मग हे आपलं तर कुडाचं होतं, असं कसं झालं? माझ्या मैत्रिणी परिसा भागवतांच्या बायकोने परीस दिला आणि सगळं घर